आणि आता बातमीपत्रामध्ये पाहणार आहोत प्रत्येक जिल्ह्यातली बातमी वेगवान स्वरूपात बातमी 36 जिल्ह्यांची या बुलेटिनमध्ये सुरुवात करूयात। राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या जागांबाबत निर्माण झालेल्या तिढेची सुनावणी आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये होणार आहे। 12 आमदारांच्या नियुक्तीसाठी महाविकास आघाडी सरकारनं राज्यपालांकडे पाठवलेली नावांची यादी मागे का घेण्यात आली असा सवाल न्यायालयानं मागील सुनावणीवेळी सरकारला केला होता आणि त्यामुळे राज्य सरकार स्पष्टीकरण म्हणून नेमकं काय उत्तर देतं याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। खासदार राहुल शेवाळे यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे। माझगाव कोर्टात होणाऱ्या सुनावणीमध्ये उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हजेरी लावणार का आणि सामना या राजकीय मुखपत्रात शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांच्या विरोधात बदनामीकारक मजकूर प्रकाशित केल्याचं हे प्रकरण आहे। मुंबई शिवडी महानगर न्यायदंडाधिकारी न्यायालयानं उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना हजेरीचं समन्स जारी केलेलं आहे। उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे फडणवीस आणि नरेंद्र मोदींवर सतत खालच्या स्तरावर जाऊन टीका करत फ्रस्ट्रेशन काढत असल्याचा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेला आहे। तसंच विनायक राऊतांना गडकरी न समजल्यानंच ते गैरसमज पसरवत असल्याची टीका देखील त्यांनी केली आहे। अजित पवार आता सत्तेत सहभागी झालेले आहेत आणि त्यामुळे शरद पवार यांनी त्यांना पाठवलं असल्याचं वक्तव्य शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांनी केलेलं आहे। शरद पवार जे बोलतात ते करत नाहीत आणि जे बोलत नाहीत तेच करतात असं बोलत खासदार जाधव यांनी मोठं विधान केलं। उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं ते झाले आणि पक्षातील ज्येष्ठ लोकांना डावलून आदित्यला कॅबिनेट मंत्री केलं आणि त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी माझं कुटुंब माझी जबाबदारी पार पडली, मुख्यमंत्री होऊन त्यांनी आदित्य ठाकरेला लॉन्च केलं असं वक्तव्य शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी केलंय। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 5 दिवसांच्या जपान दौऱ्यासाठी रवाना झालेले आहेत। या दौऱ्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जपानमधील अनेक वरिष्ठ मंत्र्यांना भेटणार आहेत। जायका, जेट्रो, जेरा यासारख्या अनेक गुंतवणूकदारांच्या देखील त्या दौऱ्यामध्ये भेटी घेणार असून जपान इंडिया असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना देखील ते भेटणार आहेत आणि यावेळी राज्यातील गुंतवणुकीसंदर्भात काही कंपन्यांसोबत त्यांच्या बैठका सुद्धा होणार आहेत। बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी भर सभेत पालिका आयुक्त अनिल कुमार पवार यांना ऑफिसमध्ये येऊन फटकावेल असं वादग्रस्त विधान केलं होतं आणि आपल्या या विधानावर आमदार हितेंद्र ठाकूर हे अजूनही ठाम आहेत। जे आरोप करतायत त्यांनी सभेचा पूर्ण एपिसोड पाहावा आणि नंतरच आरोप करावेत असं आमदार ठाकूर यांनी ठणकावून सांगितलंय। मात्र विरोधकांनी हितेंद्र ठाकूर यांच्या या वक्तव्याचा निषेध केला असून त्यांच्या विरोधात तक्रार करण्याची मागणी केली आहे। आजपासून मुंबईमध्ये पर्यावरण रक्षणासाठी प्लास्टिक पिशवी बंदीची धडक कारवाई पालिका सुरू करणार आहे आणि कारवाई दरम्यान 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या आढळल्यास 5,000चा दंड आकारला जाणार आहे। तर ग्राहकांकडे अशी पिशवी आढळल्यास प्रबोधन करून कारवाईचा इशारा देण्यात येणार असल्याची माहिती आहे। केंद्र सरकारनं कांद्यावर अकस्मात निर्यात शुल्क लागू करताना स्पष्टता केली नसल्यानं परदेशात जाणारा माल बांगलादेश सीमा आणि बंदरात अडकून पडलेला आहे आणि या पार्श्वभूमीवर आजपासून नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा कांदा व्यापारी संघटनेनं घेतलेला आहे आणि यामुळे समित्यांमध्ये दैनंदिन होणारे 60 ते 70 हजार क्विंटलचे लिलाव थांबतील। याचा फटका मुख्यत्वे महानगरांना बसणार आहे। बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचं क्षेत्र वायव्य दिशेनं पुढे सरकलेलं आहे। विदर्भात आज मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये सोमवारी पावसाचा जोर राहील। राज्याच्या अन्य भागात त्याचा जोर कमी होणार आहे। राज्यात आज घडीला सरासरीच्या 89% पाऊस झाला असून मागील वर्षी याच वेळी सरासरीच्या 122.8% पाऊस झाला होता। ऑगस्ट महिन्यामध्ये पावसानं घेतलेल्या विश्रांतीमुळे राज्यासमोरील चिंता वाढली असून काही भागात ऐन पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झालेली आहे। कोयना धरणामध्ये सध्या 82% जलसाठा आहे आणि हे पाणी वर्षभर पुरवायचं असल्यानं वीज निर्मितीमध्ये सातत्यानं चढउतार होतोय। मागील वर्षी या काळात कोयना धरणात 98% इतका पाणीसाठा होता। जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये पावसानं खंड दिल्यामुळे खरीप पिकांच्या वाढीवर तसंच संभाव्य उत्पादनावर मोठा परिणाम झालेला आहे। खरीप पीक विमा योजनेमध्ये 21 दिवसांपेक्षा जास्त पावसाचा खंड असल्यास तातडीची नुकसान भरपाई म्हणून विमा नुकसान भरपाईच्या 25% रक्कम आगाऊ दिली जाते आणि हा निकष गृहीत धरूनच राज्यातील 13 तालुक्यांमधील 53 मंडळांमध्ये नुकसानीबाबतचं सर्वेक्षण करावं असे निर्देश कृषी आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळण्याची आशा निर्माण झाली आहे। पाणी प्रश्नावरून सांगलीच्या जत तालुक्यातल्या वंचित गावं आता थेट कर्नाटकमध्ये सामील होण्यासाठी कर्नाटक सरकारला साकडं घालणार आहेत। उमदी येथील महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर जाऊन 85 गावांना कर्नाटक राज्यात सामील करून घेण्यासाठी दंडवत घालणार आहेत आणि यानंतर राज्य सरकारच्या विरोधात विजापूर गुहागर मार्गावर 25 ऑगस्ट रोजी रास्ता रोको आंदोलन देखील करण्यात येणार असल्याचं पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष सुनील पोद्दार यांनी जाहीर केलंय।
श्रावणातील ऐन सणासुदीमध्ये डाळींच्या दरात भरमसाठ वाढ झालेली आहे। घाऊक बाजारात तूर डाळीचे दर हे 115 ते 140 रुपये किलो झाले असल्यानं किरकोळ बाजारात तूर डाळ 140 ते 160 रुपये किलोवर गेलेली आहे। तर येत्या काही दिवसात हे भाव 200 रुपयांच्या वर जाण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवलेली आहे। पुण्याच्या मार्केट यार्डमध्ये फळभाज्यांची आवक वाढली आहे। आवक वाढल्यानं टोमॅटो, काकडी, फ्लावर, कारली, सिमला मिरचीच्या भावामध्ये घसरण झाली होती। तर कांद्याचे निर्यात शुल्क 40% वाढ केल्यानं कांद्याच्या दरात घसरण सुरू झाली आहे। आवक जास्त असल्यानं घाऊक बाजारात सर्व प्रकारच्या पालेभाज्यांच्या भावात घसरण झाली आहे। श्रावण महिना सुरू झाल्यानं बाजारात मासळीच्या मागणीमध्ये घट झालेली आहे। परिणामी मासळीचे दर 10 ते 15% उतरले होते। तर मागणी अभावी अंडी आणि चिकन तसंच मटणाचे दर स्थिर होते। पगारवाढीसह अन्य मागण्यांसाठी बेमुदत संपाचा इशारा देणाऱ्या टीएमटीच्या कर्मचाऱ्यांनी तुर्तास आपला निर्णय मागे घेतलाय आणि त्यामुळे संभाव्य संपाच्या टेन्शननं कामाचं वेळापत्रक कोलमडण्याची भीती असलेल्या ठाणेकर प्रवाशांना दिलासा मिळालेला आहे। ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेमध्ये धर्मवीर आनंद दिघे आनंदनगर आगारात काम करणाऱ्या 400 पेक्षा अधिक कंत्राटी महिला आणि पुरुष वाहकांनी विविध मागण्यांसाठी संपाचा निर्णय घेतला होता। जगप्रसिद्ध असणारी सांगली जिल्ह्यातील 32 शिराळ्यातील नागपंचमी हा जिवंत नागाच्या पूजेसाठी प्रसिद्ध आहे। पण वन्यप्रेमींनी दाखल केलेल्या याचिकेमुळे न्यायालयाच्या आदेशानुसार जिवंत नागाची पूजा न करण्याचा आदेश न्यायालयानं दिल्यानं 2002 पासून प्रतिकात्मक नागाची पूजा या ठिकाणी केली जाते आणि न्यायालयाच्या या निर्णयानुसार या ठिकाणी नागपंचमी पार पडते। मुंबई महानगरपालिकेच्या मध्यवर्ती खरेदी खात्यातील गैरकारभारामुळे गेल्या काही महिन्यांपासून रुग्णालयांमध्ये सातत्यानं औषधं आणि वैद्यकीय उपकरणांचा तुटवडा जाणवतोय आणि त्यामुळे रुग्णांना त्रासाला सामोरं जावं लागतंय। मात्र आता हा तुटवडा दूर करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त यांनी महापालिकेला औषध पुरवठा करणाऱ्या वितरकांसोबत जवळपास 3 ते 4 तास चर्चा केली आहे। म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 4082 घरांच्या सोडतीतील विजेत्यांना मंडळाकडून प्रथम सूचनापत्र ऑनलाईन पाठवण्यात आलेलं आहे। तर सर्व विजेत्यांना ऑनलाईन स्वीकृती पत्र देखील पाठवण्यात आलेलं आहे आणि त्यानुसार विजेत्यांना स्वीकृती पत्र सादर करण्यासाठी 27 ऑगस्ट पर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे आणि ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अर्थात 29 किंवा 30 ऑगस्टला विजेत्यांना तात्पुरतं देकारपत्र पाठवण्यात येणार आहे। देशातील पहिली सेमी हायस्पीड ट्रेन अशी ओळख असलेल्या वंदे भारतची नवी भगव्या पांढऱ्या रंगातील देखणी आवृत्ती धावण्यासाठी सज्ज झालेली आहे। रेल्वेच्या चेन्नई येथील इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये तयार झालेली ही गाडी लवकरच जनतेच्या सेवेमध्ये दाखल होणार आहे। गेल्या 3 महिन्यांपासून या गाडीच्या बांधणीचं काम सुरू होतं। मध्य रेल्वेला चोरांचा विळखा पडल्याचं चित्र आहे। गेल्या 3 वर्षात वेगवेगळ्या ठिकाणी रेल्वेच्या वस्तूंची चोरी झाल्याची 1752 तक्रारी नोंदवल्या असून त्यापैकी 1190 प्रकरणांचा आरपीएफनं छडा लावलाय। नागरिकांची आता लवकरच कागदी पासपोर्टच्या कटकटीतून सुटका होणार आहे। पासपोर्ट धारकांना चिप असलेला ई पासपोर्ट मिळणार आहे आणि या पासपोर्टमध्ये 41 प्रकारची विविध वैशिष्ट्ये आहेत। त्यामुळे तब्बल 140 देशांमध्ये इमिग्रेशन प्रक्रिया जलद होणार आहे। देशातील नागरिकांना येत्या 2 महिन्यात हा पासपोर्ट उपलब्ध होणार आहे। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटात अपघात वाढलेले आहेत आणि गेल्या 7 महिन्यात पोलिसांनी तब्बल 5834 बेशिस्त वाहन चालकांवर कारवाईचा बडगा उगारलाय। यामध्ये 1,17,600 रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे। रस्ते सुरक्षा मोहिमेमुळे अपघातांच्या संख्येमध्ये घट झाल्याचा दावा पोलिसांनी केलाय। प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागू नये यासाठी एसटीच्या सर्व बसेसना वायपर, हेडलाईट्स तसंच इतर तांत्रिक कामं पूर्ण करण्याचे निर्देश महाव्यवस्थापकांनी दिलेले आहेत। मध्यवर्ती कार्यालयाकडून बसेस सुस्थितीमध्ये ठेवण्याबाबत सूचना करून देखील पालन न करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिलेला आहे आणि याबाबतचं पत्र त्यांनी राज्यभरातील विभाग नियंत्रकांना पाठवलेलं आहे। कोरोना काळात गणेशोत्सवामध्ये सुरू करण्यात आलेली फिरत्या हौदांची सुविधा यावर्षी बंद करण्यात येणार आहे। याऐवजी हौदांची आणि मूर्तीदान केंद्रांमध्ये वाढ करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलेला आहे। महापालिकेतर्फे शहरांच्या विविध भागात सुमारे 455 कृत्रिम हौदांची व्यवस्था केली जाणार आहे। तळेगाव दाभाडे शहरातील पाणीपुरवठा आज विस्कळीत राहणार आहे आणि या भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या तळेगाव स्टेशनमधील जलशुद्धीकरण यंत्रणेमध्ये बिघाड झाल्यानं पाणीपुरवठ्याला फटका बसलाय। त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय। देहूच्या कान्हेवाडी बांधाऱ्यावरून इंद्रायणी नदीमध्ये एका महिलेनं जीव दिला। स्थानिकांनी बचाव पथकाच्या सहाय्यानं तिला वाचवण्याचे केलेले प्रयत्न अपयशी ठरलेत। संगीता कडलक असं या महिलेचं नाव असून तिच्या आत्महत्येचं कारण अस्पष्ट आहे। पर्यटनासाठी लोणावळ्यामध्ये आलेल्या पर्यटकांच्या गाड्या फोडून त्यातून मौल्यवान ऐवज चोरणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केलेली आहे। आरोपीकडून पोलिसांनी 12 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय। आरोपी अखिल हा वाहनातील रोख रक्कम आणि इतर मौल्यवान गोष्टी चोरून पळ काढत होता आणि गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस त्याच्या शोधात होते।
हिंगोलीच्या औंढा नागनाथ येथील ज्योतिर्लिंग नागनाथ मंदिरात हजारो भाविकांची गर्दी झालेली आहे। तहसीलदारांच्या हस्ते महापूजा आणि महाभिषेक पार पडला। श्रावण सोमवार आणि नागपंचमी निमित्त भाविक मध्यरात्रीपासूनच मोठ्या संख्येने दाखल झाले। आज श्रावणातला पहिला सोमवार आहे आणि त्यामुळे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या पुण्यातली भीमाशंकर मंदिरात भाविकांनी गर्दी केलेली आहे। पहाटे महाआरती करत मुख्य शिवलिंगावर दुग्धाभिषेक करण्यात आला आणि त्यानंतर दर्शनासाठी मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलं। लातूर जिल्ह्यात गेल्या 20 ते 25 दिवसांपासून पावसानं दडी मारल्यामुळे सोयाबीन पीक धोक्यात आलेलं आहे। पावसाअभावी आता सोयाबीनचा फुलोरा गळतो की काय अशी भीती लातूरमधील शेतकऱ्यांना सतावते। लातूर जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यामध्ये पावसानं दडी मारल्यामुळे मूग आणि उडीद पिकं धोक्यात आलेली आहेत, तर पाण्याअभावी मुगांच्या शेंगांची वाढ खुंटलेली आहे आणि त्यामुळे शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत। गेल्या अनेक दिवसांपासून पावसानं दडी मारल्यामुळे खरीप पिकं धोक्यात आलेली आहेत आणि त्यामुळे लातूरच्या चाकूर तालुक्यातील नांदगावात पाऊस पडावा यासाठी देवाला साकडं घालण्यात आलं। यासाठी भागवत सप्ताहाचं आयोजन देखील करण्यात आलं होतं। केंद्र सरकार अतिरिक्त 2 लाख टन कांद्याची खरेदी करणार आहे। या वर्षात कांद्याचा 5 लाख टन बफर साठा करण्यासाठी ही खरेदी केली जाणार आहे। स्थानिक बाजारात कांदा उपलब्ध होऊन किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी या साठ्यातून ठराविक राज्यात कांदा पाठवला जातो आणि हा साठा वाढवून भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारनं हा निर्णय घेतलाय। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर पुन्हा एकदा जोरदार टीका केलेली आहे। सध्याचं राजकीय वातावरण पाहता राज्यकर्त्यांकडून सत्तेचा गैरवापर सुरू असल्याची टीका पवारांनी केली। ईडीच्या वतीनं आपल्यातले काही जण भाजपसोबत गेले असल्याचं म्हणत शरद पवार यांनी नाव न घेता अजित पवार गटावर निशाणा साधला। मात्र खटल्यांची चिंता करू नका, पक्ष काळजी घेईल असंही पवारांनी स्पष्ट केलं। शरद पवारांनी भाजपवर केलेल्या टीकेनंतर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पलटवार केलेला आहे। अशा नेत्यांची आम्हाला सहानुभूती वाटते। त्यांच्या पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते घाबरतात। त्यांच्या विचारात कोणतीही ताकद नव्हती। आणीबाणीच्या काळात 19 महिने जेलमध्ये राहून आम्ही कधी माफीनामा दिला नाही, घाबरलो नाहीत। मात्र त्यांचे नेते घाबरतात, याला जबाबदार शरद पवार असल्याची टीका मुनगंटीवार यांनी केली आहे। राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर नवा आरोप केलेला आहे। आमच्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांवर भाजपकडून कारवाई होण्याची शक्यता आहे, तरीही आम्ही साहेबांसोबतच असणार आहोत। आणि दुसरीकडे ईडीच्या मुद्द्यावरून देखील रोहित पवार यांनी भाष्य केलंय। मला नोटीस आलेली नाही, मात्र नोटीस कधीही येऊ शकते, पण तरीही मी शरद पवारांसोबतच राहणार असल्याचं रोहित पवार म्हटलंय। बीडमध्ये झालेली स्वाभिमान सभा कशासाठी होती याचं उत्तर मला अद्याप कळलं नाही, अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी शरद पवार गटाला टोला लगावलाय। स्वाभिमान सभेला अस्मिता सभेतून उत्तर देऊ असं देखील ते म्हटले। पुण्याच्या चांदणी चौकात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट देत नितीन गडकरी यांचे आभार मानले। तसंच वडगाव येथील ट्रॅफिक कसं कमी होईल याकडे लक्ष द्यायला हवं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे। ठाणे महापालिका आणि दैनिक पत्रकार संघ यांनी ठाण्यातील बाळासाहेब ठाकरे स्मारक सभागृहात राष्ट्रीय छायाचित्र प्रदर्शनाचं आयोजन केलं होतं। यात देशभरातील अनेक छायाचित्रकारांनी सहभाग नोंदवला होता। या प्रदर्शनाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील उपस्थिती लावली। सुनील तटकरे यांना दुर्बुद्धी झाली आणि ते भाजपसोबत गेले। आता लोकसभेचा माझा मार्ग मोकळा झाला असं वक्तव्य अनंत गीते यांनी केलेलं आहे। पालीमध्ये झालेला मेळावा लोकसभेचा पहिला मेळावा असल्याचं ते म्हटले। काँग्रेस कमिटीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून आमदार प्रणिती शिंदे यांची निवड करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे आमदार प्रणिती शिंदे हे आता राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होणार का हे पाहावं लागणार। कृषी मंत्रालयाच्या धर्तीवर शेतीपूरक व्यवसायाकरता स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना करावी अशी मागणी राज्यसभेचे खासदार अनिल बोंडे यांनी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांच्याकडे पत्राद्वारे केलेली आहे। शेतीला पूरक व्यवसायाची जोड देण्याचं धोरण सरकारनं राबवलं पाहिजे अशी मागणी देखील त्यांनी केली आहे। जो कोणी काम करणार नाही त्याला आपल्या बंगल्यात बुटानं मारून हाकलून देणार असं वक्तव्य बदामराव पंडित यांनी केलेलं आहे। अमरसिंह पंडितला आता कुणीही घाबरू नका, त्याचा फोन घेऊ नका, जरी उचलला तरी त्याला सांगा मी बदामराव पंडितचा कार्यकर्ता आहे असं म्हणत त्यांनी पुतण्या माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्यावर तोफ डागली आहे। यंदाचा अभिनय क्षेत्रातील पद्मश्री पुरस्कार अशोक सराफ यांना देण्यात येईल। राज्य सरकार तशी केंद्राकडे शिफारस करणार असल्याचं राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलेलं आहे। ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना बालगंधर्व रंगमंदिर इथे मुनगंटीवार यांच्या हस्ते कीर्ती सौरभ प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार 2023 हा प्रदान करण्यात आला आणि यावेळी त्यांनी ही माहिती दिली। कर्जत तालुक्यातील भंबोरा येथे श्री संत सद्गुरू बाळूमामा यांची पालखी सोहळा संपन्न झाला आणि बाळूमामाच्या दर्शनासाठी विविध भागातून या ठिकाणी भाविकांनी हजेरी लावली होती। आज काल्याच्या कीर्तनानं या सप्ताहाची सांगता करण्यात आली आहे।
कल्याणमध्ये ग्रीन स्माइल या उपक्रमाच्या माध्यमातून टिटवाळा आंबिवली रिंग रोडवर वृक्षारोपण करण्यात आलं। इंडियन मेडिकल असोसिएशन कल्याण डोंबिवली महापालिका कल्याण सांस्कृतिक मंच यांच्या संयुक्त विद्यमान ग्रीन स्माइल उपक्रम राबवण्यात आला। आणि यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक, पाहत रहा न्यूज 18 लोकमत। चा तिरंगा फडकवला। इम्रान हा सध्या सौदी अरेबियामध्ये राहतो। हे शिखर सर करणारा तो खेडमधला पहिला तरुण ठरला आहे। केंद्र शासनाने कांदा निर्यातीवर शुल्क लावल्यामुळे नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्यांचा संताप झाला। सटाणा तालुक्यातल्या बागलाणमध्ये मोर्चा काढून रास्ता रोको आंदोलन करत केंद्र सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं। बीड शहरातील भक्ती कन्स्ट्रक्शन भागामध्ये एका घराला शॉर्ट सर्किटनं अचानक मोठी आग लागली। आग इतकी भीषण होती की घराच्या काचाही फुटल्या, एक मोठा स्फोटही झाला। ही आग नेमकी कशामुळे लागली हे समजू शकलं नाही, पण शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी असा अंदाज आहे। आग एवढी भीषण होती की घरात एकट्याच असलेल्या 19 वर्षीय तरुणाचा यात मृत्यू झाला। नंदुरबार रेल्वे स्टेशनच्या जवळ एक्सप्रेस ट्रेननं वेल्डिंग दुरुस्ती करणाऱ्या युनिटला जोरदार धडक दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे। रुळावरील वेल्डिंग दुरुस्ती करणारी ट्रॉली इतकी जोरदार धडक होती की ती कित्येक फूट लांब फेकली गेली। या ट्रॉलीत वेल्डिंगसाठीचे सिलेंडर होते, तेही फेकले गेले। सुदैवानं त्याचा स्फोट झाला नाही। धुळे जिल्ह्यामध्ये चंदन चोरांनी अक्षरशः धुमाकूळ घातलाय। बोरखेडा शिवारात चंदनाची 25 झाडं कापून नेल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा चंदन तस्करांनी शेतातून चंदनाची 40 झाडं कापून नेली आहेत। या आरोपींना पकडण्यात पोलिसांना अपयश येत असून लाखो रुपयांचा फटका बसलेले शेतकरी मात्र तीव्र नाराजी व्यक्त करतात। धुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नकाने आणि डेडरगाव या तलावाचा पाणीसाठा झपाट्यानं खालावला। या दोन्ही तलावांमध्ये सरासरी फक्त 22 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा आहे। त्यामुळे नागरिकांनी पाणी अतिशय जपून वापरावं असं आवाहन धुळे पालिका प्रशासनाकडून करण्यात आलंय। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे। सध्याचं राजकीय वातावरण पाहता राज्यकर्त्यांच्याकडून सत्तेचा गैरवापर सुरू असल्याची टीका त्यांनी केली। ईडीच्या भीतीनं आपल्यातले काही जण भाजपसोबत गेले असल्याचं म्हणत शरद पवार यांनी नाव न घेता अजित पवार गटावर निशाणा साधला। मात्र खटल्यांची चिंता करू नका, पक्ष काळजी घेईल असंही शरद पवार यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना आवर्जून सांगितलं। राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर एक नवीन आरोप केलाय। आमच्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांवर भाजपकडून कारवाई होण्याची शक्यता आहे, तरीही आम्ही साहेबांच्या सोबतच असणार आहोत। दुसरीकडे ईडीच्या मुद्द्यावरून सुद्धा रोहित पवार यांनी भाष्य केलं। मला नोटीस आलेली नाही, मात्र नोटीस कधीही येऊ शकते, पण तरीही मी शरद पवार यांच्यासोबतच राहणार असंही रोहित पवार यांनी स्पष्ट केलं। बीडमध्ये झालेली स्वाभिमान सभा नेमकी कशासाठी होती याचं मला उत्तर अद्याप मिळालेलं नाही किंवा समजलेलं नाही अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी शरद पवार गटाला टोला लगावलाय। स्वाभिमान सभेला अस्मिता सभेतून उत्तर देऊ असंही ते म्हणाले। शिवसेना उबाठा गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना इंडिया आघाडीत येण्याची ऑफर दिली। तुम्ही कशाला घाबरता, आवाज द्या, इंडिया आघाडीमध्ये या, तुम्हाला पंतप्रधान केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। हा शब्द तुम्हाला उद्धव ठाकरे सुद्धा देतील असं खासदार विनायक राऊत यांनी म्हटलंय। खासदार राऊत यांना गडकरी समजलेच नाहीत अशा शब्दात चंद्रशेखर बावनकुळे यांनी राऊत यांना उत्तर दिलंय। नितीन गडकरी पक्षासाठी अतिशय समर्पित नेते असून त्यांनी विपरीत परिस्थितीत पक्ष वाढवला, उभा केला। राऊत यांना गडकरी समजण्यासाठी आणखीन वेळ द्यावा लागेल असा टोलाही त्यांनी लगावला। पुण्याच्या चांदणी चौकात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आता एक सविस्तर बातमी पाहूयात। आज श्रावणातला पहिला सोमवार आहे आणि त्यामुळे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या पुण्यातील भीमाशंकर मंदिरात भाविकांनी गर्दी केलेली आहे। पहाटे महाआरती करत मुख्य शिवलिंगावर दुग्धाभिषेक करण्यात आलाय आणि त्यानंतर दर्शनासाठी मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलं।
श्रावण महिना सुरू आहे आणि श्रावणातला पहिला सोमवार आहे. आपण आहोत 12 ज्योतिर्लिंगापैकी प्रमुख स्थान असलेल्या भीमाशंकर ज्योतिर्लिंगाच्या तिथे. या ठिकाणी न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आपण ही सगळी एक्सक्लुझिव्ह दृश्य दाखवतोय. खरं तर सकाळपासून मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलेलं आहे आणि अतिशय तन्मयतेने राज्यभरातील देशभरातील भाविक या ठिकाणी दर्शनासाठी मोठी गर्दी करतायत. प्रचंड गर्दी आहे सकाळपासून. देवस्थान ट्रस्टने सुद्धा या सगळ्या गर्दीवरती नियंत्रण ठेवलेलं आहे. या देवस्थानचे काही पुजारी आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी विचारणार आहोत. काका मला सांगा, कशा पद्धतीने ही सगळी गर्दी आणि देवस्थानचं दर्शन होतंय? काय आहे भीमाशंकरचं वेगळेपण? बरेच वर्षानंतर यावेळेचे अधिक महिना आणि श्रावण महिना एकत्र आल्यामुळे आपल्या इथं भाविकांचं प्रमाण वाढलेलं आहे इथे येणाऱ्यांचं सगळ्यांचं. आणि त्यातच आज श्रावणाचा पहिला सोमवार आहे, त्यामुळे याच्या आधी उत्तर भारतीयांचा श्रावण संपत आलेला होता आणि आता आपला श्रावण चालू होत आहे. तर दोन्ही श्रावण मिळून दोन्ही पुण्यकारक महिने आहेत. श्रावण हा अधिक जोडून येणं हा जवळजवळ 18-21 वर्षांनी हा योग आलेला आहे. त्यामुळे येणाऱ्यांची संख्या इथं भाविकांची संख्या असते. त्यातल्या त्यात उत्तर भारतीयांचा श्रावण होऊन गेलेला आहे, त्याची ती लोक आता येऊन गेलेली. आता आपल्या दक्षिण भारतीयांचा श्रावण आता चालू झालेला आहे. त्यामुळे आता आपले सगळे दक्षिण म्हणजे कर्नाटकापासून जे खाली तामिळनाडूपर्यंत जी लोक आहेत ते आता यायला इथं सुरुवात होईल. नक्कीच आपण पाहिलं देशभरातले भाविक या निमित्ताने गर्दी करतायत. अधिक श्रावण आणि श्रावणातला पहिला सोमवार, यामुळे सगळा माहोल या ठिकाणी दिसून येतो. या ठिकाणी हर हर महादेवचा जयघोष करत सगळे शिवलिंगावरती नतमस्तक होत आहेत. व्हिडिओ स्मिता शिंदे सर, रायचंद शिंदे, न्यूज 18 लोकमत, भीमाशंकर, पुणे. आणि आता बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात. वैद्यकीय प्रवेशासाठी नीट यूजी परीक्षा घेतली जाते आणि ही परीक्षा देणाऱ्यांमध्ये सर्वाधिक विद्यार्थी हे महाराष्ट्रातले आहेत. गेल्या 5 वर्षातील तपशिलाची पडताळणी केली असता त्यात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असून दुसऱ्या क्रमांकावर कर्नाटक आहे. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या 10व्या स्मृतिदिनानिमित्त जादूटोणा विरोधी कायदा आणि सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्याबद्दल प्रबोधन करण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे जनसंवाद यात्रा सुरू करण्यात आली आहे. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाली होती, त्या ठिकाणी हिरवा झेंडा दाखवून या यात्रेची सुरुवात करण्यात आली. खेडच्या मुंबके गावातल्या इम्रान कफी या तरुणानं युरोपमधील सर्वात उंच माउंट एल्ब्रेस हे शिखर सर करून तिथे भारताचा झेंडा फडकवलेला आहे. इम्रान हा सध्या सौदी अरेबियामध्ये राहतो आणि हे शिखर सर करणारा तो खेडमधील पहिला तरुण ठरलाय. केंद्र शासनानं कांदा निर्यातीवर शुल्क वाढवल्यामुळे नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक झालाय. सटाणा तालुक्यातील बागलाणमध्ये मोर्चा काढून रस्ता रोको करत सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं. जालन्यातील प्रतिष्ठित व्यापारी वीरेंद्र धोका यांच्यावर प्राणघातक हल्ला झालेला आहे. आर्थिक व्यवहारातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती मिळते. हल्लेखोरांनी वीरेंद्र धोका यांच्यावर चाकूने वार केले, त्याचबरोबर हवेमध्ये गोळीबार झाल्याची देखील माहिती मिळते आणि या हल्ल्यात धोका हे गंभीररित्या जखमी झाले असून त्यांना उपचाराकरता खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं असून पोलीस तपास करत आहेत. या बातम्यांसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.